इथं वाकड पोलीस स्टेशनला आम्ही सगळेजण आलेलो आहोत। आमचे पदाधिकारी आणि खास करून महिला पदाधिकारी कालपासूनच पीडित परिवाराबरोबर तिथं आहेत। सकाळीसुद्धा ते होते। आम्हाला सातत्याने ते सांगत होते की काय आत्ताची परिस्थिती आहे त्यांची, आमची, सगळ्यांची, आणि ज्या चिमुकण्याहून तिथं अन्याय झालेला आहे त्यांच्या परिवाराची सुद्धा भूमिका हीच आहे की काही झालं तरी हा जो चुकीच्या प्रवृत्तीचा अन्याय करणारा माणूस आहे त्याला आत लवकरात लवकर टाकलं पाहिजे। पोलिसांनी टाकले आणि तो बाहेरच आला नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। पोलिसांशी बोलून चर्चा करून काही अडचणी आहेत का परिवाराशी पण बोलणं झालं, पोलिसांशी पण बोलणं झालं। पोलीस या बाबतीत चांगलं काम करत आहेत, त्यांचा पाठपुरावा चांगला आहे। ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं केलेल्या आहेत आणि परिवारातल्या लोकांचं सुद्धा मत आलं की नाही आम्हाला योग्य अशी वागणूक पोलिसांकडनं तिथं दिली जाते। फक्त जो नराधम आहे त्याचा जो मुलगा आहे तो गुंड प्रवृत्तीचा असं आम्हाला कळलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलींच्या परिवाराला, मुलींना नाही तर कोणालाही तिथं दबाव उद्या आला नाही पाहिजे याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी विनंती त्यांना तिथं केलेली आहे आणि आमचा पाठपुरावा या बाबतीत नक्कीच सुरू राहील। प्रवृत्ती जी आहे ती वाढत चाललेली, मागा नसरापूर अशाच पद्धतीने जुना माणूस म्हातारा माणूस त्यात समोर असतो, आता देखील तशीच परिस्थिती नाही। ही प्रवृत्ती अतिशय वाईट आहे, चुकीची आहे। तुम्ही जर बघितलं तर दिवसाला 24 अत्याचार तिथं महिलांवर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि लहान मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर 10 ते 12 केसेस दिवसाला मुलींच्या बाबतीत, लहान मुलींच्या बाबतीत पॉस्कोच्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। विषय एवढाच आहे की पोलिसांनी या बाबतीत कारवाई केली पण सगळ्याच विषयांच्या बाबतीत लगेचच कारवाई केली जाते असं नाही। त्यामुळे कारवाई करत असतानासुद्धा एक अशा विशिष्ट पद्धतीची कारवाई जर झाली जेणेकरून एक संदेश जाईल बाकीच्या इतर लोकांना की या विषयाच्या नादी लागलेलं योग्य नाही आणि जो कायदा पाहिजे ना तो जरा कडक पाहिजे। कायद्याकडे बघूनसुद्धा लोकांची भीती वाटली पाहिजे। पण कायदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये जो आहे त्याच्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे ना तर आम्ही जो शक्ती कायदा व्हावा याची जी मागणी करत आहे ते दुर्दैव असं त्याच्या बाबतीत विलंब सरकारकडनं केला जातो, नाही तर दुर्लक्ष केलं जातं आहे। अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा हा मुद्दा घेतलेला आहे की शक्ती कायदा आणि ते कडक कायदे आणि कडक याच्यासाठी काही भूमिका आणि त्याच्यासाठी कायदा हा सरकारकडनं होणं लवकरात लवकर फार महत्त्वाचं आहे। आता पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोची एक दुर्घटना घडली होती, 9 जणांचा मृत्यू झाला होता। महापालिका आयुक्त असतील किंवा प्रशासन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते कारण की कंपनीच्या कामगारावर गुन्हा दाखल केला सदोष मनुष्यवधाचा, त्यांचा संबंध त्यात काय नव्हता। महापालिकेचे अधिकारी त्यांचं फक्त निलंबन त्या ठिकाणी केलं, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय का? 100% याच्यामध्ये कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत या बाबतीत पाठपुरावा करत आहेत, त्यांच्याकडे भरपूर असे काही पुरावे तिथं मिळालेले आहेत आणि लवकरच आम्ही या बाबतीतली एक प्रेस कॉन्फरन्स पिंपरी चिंचवडमध्ये घेणार आहोत। मोदी आणि शरद पवार साहेबांची एक भेटीची चर्चा जोरदार सुरू आहे, काय मत आहे तुमची त्यावर? काही दिवसांपूर्वी झाली होती ती म्हण नक्की अशी चर्चा की एनडीएत सामील होण्याची आहे? बघा, पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की काही झालं तरी NDA बरोबर आम्ही जाणार नाही आणि पवार साहेब गेले 65 वर्ष NDAच्या विचाराच्या नाही तर भाजपच्या विचाराच्या विरोधात तिथं काम करत आलेले आहेत आणि मग एवढ्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये पवार साहेब अशी वेगळी भूमिका घेतील हे जर लोकांचं मत असेल नाही तर काही लोकांच्या मनामध्ये सुद्धा येत असेल तर हे चुकीचं आहे। पवार साहेब नेहमी पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन गेलेले आहेत। ते कधीही भाजप नाही ते NDA बरोबर तिथं जाणार नाही। जी भेट झाली त्याच्यात शेतकऱ्यांचे काही मुद्दे पवार साहेबांनी घेतले होते आणि त्याच्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती पवार साहेबांचा एक असा स्वभाव आहे की जर देशात नाही तर महाराष्ट्रामध्ये एखादी अशी घटना घडत असेल जी चिंताजनक आहे तर लगेच पवार साहेब वेळ घेतात। या देशामध्ये युवांवर जो काय अन्याय होत होता, नीटचा पेपर जो फुटला होता आणि त्यासाठी जे आंदोलन झालं होतं त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी त्या भेटीमध्ये सुद्धा चर्चा केली असं आम्हाला कळतं आहे। कुठंतरी मार्ग निघाला पाहिजे, म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजी चांगलं काम करत आहेत, आक्रमक आहेत, एका बाजूला आंदोलन तिथं सुरू होतं। पवारसाहेबांनी भूमिका घेतली की चर्चा करून काय मार्ग निघतो आहे का आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आणि युवांच्या आंदोलनामुळे त्या सगळ्या गोष्टींना यश आलं आणि धर्मेंद्र प्रधानला तिथं माघार घ्यावी लागली, नाही तर तिथं त्यांना राजीनामा द्यावा लागला। बारामतीचं निमंत्रण देखील दिलेलं दिसतं।
जे 12 वर्षात विरोधी पक्षाला जमलं नाही ते युवा पिढीनं करून दाखवलं, राजीनामा घेऊन दाखवलं. नाही, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे. कुठल्याही युवकाने नाहीतर युवकांच्या संघटनेने नाहीतर युवक एकत्रित येऊन जातपात धर्म सोडून फक्त भारतीय म्हणून जर एकत्रित आपल्या एखाद्या विषयासाठी येत असेल आणि तो जनसमूह इतका मोठा झाला की अहंकारी सरकारला झुकावं लागलं, ही चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे. सुरुवातीपासून या गोष्टीचं आम्ही स्वागत करत आलेलो आहे, पाठिंबा देत आलेलो आहे. पण तुम्ही जर सत्ताधाऱ्यांची भूमिका बघितली, सुरुवातीपासून त्यांनी या गोष्टीचा विरोध केला आहे, टीका केली. दुर्दैव असं की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तर घेतलाच या युवांनी, पण हे घेतल्यानंतर आत्ता भाजपचे काही मोठे नेते मंत्री ज्या पद्धतीने या युवांवर टीका करत आहेत, ज्या पद्धतीने या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलत आहेत, दाखवत आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नितेश राणेंनी टीका केली, ती फार चुकीची टीका होती. कोणतरी हिरोईन आहे जे आता खासदार झालेलं, त्यांनी एक विचित्र पद्धतीने लहान मुलींवर तिथे टीका केलेली आहे. त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे ना ते चुकीचं आहे. पवार साहेबांनी मोदीजींना निमंत्रण दिलं आहे बुद्धमूर्तीच्या अनावरणासाठी बारामतीत. आपण एक समजून घेतलं पाहिजे, भगवान बुद्धांचा जो विचार आहे तो समावेशक होता, तो खूप मोठा होता आणि माणुसकीला धरून होता. कदाचित पवारसाहेबांचं मत असं असावं की तो विचार मोदी साहेबांना समजला पाहिजे, भाजपच्या नेत्यांना समजला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने बारामतीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं जो स्तूप नाही तर तिथं जे पवित्र वास्तू तिथं बांधण्यात आलेली आहे, तिथं त्यांनी या देशाचे प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांना तिथं बोलवलं असावं असं मला वाटतं. पण महत्त्वाचं काय की एखादी भगवान बुद्धांची मूर्ती नाही तर तिथे आपण स्मारक नाही तर तिथं मंदिर जर तिथं बांधलं जात असेल आणि तिथे कुठलाही भेदभाव न करता, कारण का भगवान बुद्धांनी आपल्याला शिकवलं कुठला भेदभाव करू नका, कुठलाही भेदभाव न करता विरोधकांनासुद्धा आणि सत्ताधाऱ्यांनासुद्धा तिथं बोलवत असतील तर मला असं वाटतं ती चांगली गोष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.